विद्यामंदिर सुंडी येथे प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 उत्साहात सुरू। विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता व सकारात्मक ऊर्जा आवश्यक। पांडुरंग शिपूरकर। शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला रंगत। चंदगड तालुक्यातील सुंडी येथील विद्यामंदिरात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि शांतीलाल मुथ्या फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या मूल्यवर्धक 3.0 प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 चा शुभारंभ उत्साहात झाला। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मराठी विद्यामंदिर मौजे कारवेचे मुख्याध्यापक पांडुरंग महादेव शिपूरकर यांनी भूषवलं। प्रमुख पाहुण्यांमध्ये जय हनुमान गणेशोत्सव मंडळ सुंडीचे अध्यक्ष तानाजी नारायण टक्केकर, नवयुवक सांस्कृतिक स्पोर्ट्स सुंडीचे अध्यक्ष यादू गुंडू पाटील, विद्यामंदिर बसरगेचे मुख्याध्यापक विनायक सखाराम पाटील आणि मराठी विद्यामंदिर सुंडीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुबराव नारायण पाटील यांचा समावेश होता। कार्यक्रमाला मूल्यवर्धन समन्वयक रवींद्र पाटील हेही उपस्थित होते। केंद्रस्तरीय प्रशिक्षण सुलभक म्हणून महादेव नारायण शिवणगेकर, संजय दत्तात्रय पाटील, आनंदा मारुती कांबळे आणि संतोष तुकाराम देवळी यांनी कार्यभार सांभाळला। अध्यक्षीय भाषणात पांडुरंग शिपूरकर म्हणाले, दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या सामाजिक मूल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आणि उत्तम नीतिमत्ता विकसित करणं गरजेचं आहे। शिक्षणाबरोबरच समाजात नैतिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडवण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे। विनायक पाटील आणि सुबराव पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक महादेव शिवणगेकर यांनी केलं, आभार संजय पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन संतोष देवळी यांनी केलं। विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता, सकारात्मक आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करण्याच्या दिशेने मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या प्रशिक्षण कार्यक्रमाला माणगाव आणि मांडेदुर्ग केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।